नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मुलांच्या टिफिनसाठी आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीची वटाणा आणि पत्तागोबीची मिक्स अशी भाजी पाहणार आहोत। झटपट होणारी आहे, सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी आहे। काही वेगळे मसाले वापरून आपण ही रेसिपी शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। झटपट होणारी आणि वेगळी पद्धत आहे, तर व्हिडिओला स्किप न करता बघा। चला तर मग रेसिपीला सुरू करूयात। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। तर इथं मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून आपण मस्त झटपट आणि वेगळ्या चवीची ही रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 2 तमालपत्र घेतलेला आहे। मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायचं, जेणेकरून छान फ्लेवर येतो। तर इथं मी मिरची घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण असा ठेचून घेऊन त्यामध्ये टाकलेला आहे आणि हिरवीगार अशी कढीपत्ता। त्यामध्ये एकदम बारीक कट केलेला असा मी कांदा टाकलेला आहे। कोणतंही वाटण न बनवता झटपट मुलांना डब्यासाठी ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत अशी ही पद्धत वापरून करू शकता। तर इथं मी कांदा असा छान असं परतून घेते। कांदा अर्धवट लालसर झाल्यावर त्यामध्ये आपल्याला हे वटाणे टाकायचे आहेत। वटाणे पण छान असं आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून वटाणे मस्त असे भाजून निघतात। तर वटाणे टाकल्यावर आपल्याला इथं 1 चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं, जेणेकरून वटाणे उडणार नाहीत, तेलात फुटणार नाहीत। तर मी 2 मिनिटं झाकण लावून घेते, जेणेकरून वटाणे बाहेर फुटून येत नाही। तर बघा, छान असं मिक्स करून घ्या। वटाणे पण छान तेलामध्ये परतून झालेले आहेत। तर आता आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत। इथं मी 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला। तुमच्या आवडीप्रमाणे इथं मसाले कोणतेही तुम्ही टाकू शकता। तरी इथं मी धना जिऱ्याची पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि घरकुल मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि 1 असा सिक्रेट मसाला आपण भाजी शिजल्यावर लास्टला टाकणार आहोत। ते व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो। मसाले छान परतून त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे। मस्त चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे, मुलांना वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही ही पद्धत किंवा ही अशी भाजी मिक्स करून देऊ शकता। तर बघा, इथं टोमॅटो आणि हे सगळे कांदा वगैरे सगळं परतून छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर ह्यामध्ये आता बारीक कट केलेली पत्तागोबी टाकून घेते। पत्तागोबी अशी चौकोनी न कटता अशा पद्धतीने लांब लांब कट करून घ्यायचं, जेणेकरून दिसायला पण छान दिसते आणि मुलांना खायला पण आवडीने खातील। तर बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं। पत्तागोबीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, एका वाफेवर शिजून तयार होते। तर बघा, दिसायला अप्रतिम दिसते, मुलांना मस्त चविष्ट लागते। जे पत्तागोबी खात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील, अशी ही जबरदस्त मस्त रेसिपी होते। तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा। तर इथं मी अजून अर्धा चमचा मीठ टाकून घेते। आपण अर्धा चमचा टाकलेला होता, त्यामुळे मिठामुळे छान अशी आपली ही भाजी लवकर शिजते आणि चविष्ट होते। तर बघा, 2 मिनिटं हे मिक्स करून 1 वाफ काढायची आहे। अजिबात पाणी वगैरे काही टाकायचं नाही। तर इथं बघा, 2 मिनिटं मी हे छान असं शिजून घेतलेलं आहे। बघा, इतपत आपल्याला जास्त शिजवायचं नाही। तर बघा, ही पद्धत तुम्ही वापरा। झटपट आणि चविष्ट चमचमीत दिसते, चपातीसोबत किंवा भातासोबत छान लागते। तर हा एक सिक्रेट मसाला मी इथं वापरलेला आहे। सुहानाचा किचन किंग मसाला टाकलेला आहे 1 चम्मच। तुम्ही ते जर नसेल तर मुलांना चटपटीत फ्लेवर हवा असेल तर तुम्ही ह्यामध्ये 1 चम्मच मॅगी मसाला आणि कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून डब्यासाठी ही भाजी देऊ शकता। दररोज वेगवेगळं काहीतरी मुलांना हवं असते, त्यामुळे तुम्ही अशी चटपटीत फ्लेवरची पत्तागोबी आणि वटाण्याची भाजी बनवा। मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल अशी ही झटपट होणारी पत्तागोबी आणि वटाण्याची भाजी तुम्हाला कशी वाटली
मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या चॅनलवर अनेक असे झटपट व वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन बघा आणि कशा झाल्या कमेंट्स करून नक्की सांगा. भाकरीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. काही जणांना भाकरी थापता येत नाही किंवा चिरतात. ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या हे मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. खूप चांगला प्रतिसाद मला तो व्हिडिओला आलेला आहे. व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ. नक्की जाऊन तुम्हीही बघा. मस्त झटपट होतात भाकरी आणि पद्धत खूप सुंदर सांगितलेली आहे. नक्की जाऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.